ओम श्री परमात्मने नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. गेले अनेक दिवस आपण गंगालहरी या सुंदर अशा जगन्नाथ पंडित यांनी रचलेल्या स्तोत्राचं विवरण बघत आहोत. सोबतच वामन पंडित याने लिहिलेली समश्लोकी आणि समवृत्ती अनुवादसुद्धा बघत आहोत. कालपर्यंत 41 श्लोक झाले आणि आज 42व्या श्लोकापासून सुरुवात करते. जिला एके काळी जननी जकपाळी तिलकिता, हरे दुर्वर्णाची लिपीची सविधी सुज्ञ लिहिता. तमाच्या जे नाशा विषयी धरी मार्तंड उपमा, अशी तुझी माती मम परिहरू शोक गरिमा. तर इथे जगन्नाथ पंडित म्हणतात की तुझी जी माती आहे नाही, ज्या मातीला तुझ्या पाण्याचा स्पर्श झाला अशी जी माती आहे ती आम्ही आमच्या कपाळाला टिळा म्हणून लावतो. आणि ही माती कशाची बरोबरी करते बरं? तर जणू काही सूर्याची. सूर्य जसा अंधाराचा नाश करतो ना, तशी ही माती जेव्हा आम्ही कपाळाला लावतो त्यावेळेस आमच्या पापाचा नाश करतो. तर 2 गोष्टी होतात. एक म्हणजे तर आपला जेव्हा जन्म होतो त्यानंतर 5व्या दिवशी असं म्हणतात की ब्रह्मदेवाकडून जे काही विधी लिखित असतं ते लिहिण्यासाठी सटवाई येते आणि आपल्या कपाळावर ते लिहून जाते आणि आपले पूर्ण भविष्य तेव्हा ती लिहिते. तर हा जो टिळा, मातीचा जेव्हा टिळा आपण कपाळावर लावतो तेव्हा काय होतं बरं? तर ते जे विधिलिखित आहे त्याच्यामध्ये काही अशुभ असेल तर ते पुसून जातं आणि जे चांगलं आहे ते राहतं. आमच्या पापांचा नाश तू अशा प्रकारे करून दाखवतेस. आणि दुसरी एक गोष्ट होते ते म्हणजे आपला जो 2 भुवयांच्या मधला भाग आहे जिथे आपण टिळा लावतो तिथे आज्ञाचक्राचं स्थान सांगितलेलं आहे. आणि आज्ञाचक्राला जेव्हा स्पर्श होतो त्या मातीचा त्यावेळेस अज्ञानाचा नाश होतो. तर कालिदासाची एक कथा आहे की ज्यामध्ये कालिदास अत्यंत म्हणजे जेव्हा त्याच्या पत्नीकडून हिणवला जातो आणि तो देवीकडे येतो की मला ज्ञान दे म्हणून, त्यावेळेस आराधना करतो देवीची. आणि एक दिवस देवी प्रकटते. देवी प्रकटल्यानंतर ती देवी कालिदासाच्या आज्ञाचक्राला स्पर्श करते असं वर्णन आहे. आणि आज्ञाचक्राला ज्यावेळेस स्पर्श करते त्यावेळेस तिथे ज्ञानाचा उगम होतो. त्यामुळे आज्ञाचक्र जिथे आपण टिळा लावतो हे ज्ञानाचा उदय होण्यासाठी, अज्ञान नष्ट होण्यासाठी हेही एक कारण आहे. आणि त्यामुळे तुझ्या मातीचा टिळा जेव्हा आम्ही तिथे लावतो नाही तेव्हा अज्ञानाचा नाश होतो. म्हणूनच जसा सूर्य अंधाराचा नाश करतो तसंच तुझं पाणीही आमच्यातील अंधाराचा म्हणजे आमच्या अज्ञानाचा नाश करतो असं वर्णन 42व्या श्लोकात करतात. 43वा श्लोक. आता यामध्ये सुद्धा त्यांनी 2 देशांची वर्णनं केली आहे, तुलना केली आहे. एक जिथे गंगा आहे आणि एक जिथे गंगा नाही. तर ते म्हणतात सुजन्मा पावोनी नरपशुकुदेशात मरती, तया पुष्पव्याजे हसुनी अगती ते सुचविती. स्वसंगंधे नित्य भ्रमलकुलमालिन्य हरिते, घडो वैशा तुझ्या पुलिन तरुचे सख्य अमुते. तर सुजन्मा पावोनी, नरजन्म आपल्याला मिळतो हे खरंच आपल्या भाग्याचं आणि आपल्या पुण्याईने मिळालेलं एक खूप विरळ असं सौभाग्य आहे की सगळ्यांनाच नरदेह मिळत नाही. आणि हा नरदेह मिळाल्यानंतर चांगल्या घरात जन्म पाहूनसुद्धा कुदेशामध्ये म्हणजे जिथे तू नाहीस, जिथे मुक्तिदायी गंगा नाही अशा देशात लोक मरून जातात. आणि ते जेव्हा मरतात तेव्हा काय होतं बरं? ते जेव्हा मरतात तेव्हा तिथले जे वृक्ष आहेत, तिथले जे फुललेलं फुलं आहेत ते अतिशय तिरस्काराने हास्य करून त्यांच्यावर हसतात. आणि इकडे मात्र जिथे तू आहेस ना त्या देशात काय होतं तर
भुंग्यांना सुद्धा तू पवित्र करते. ती कशी काय? तर गंगेचं पाणी मातीमधून त्या वृक्षांना मिळतं, वृक्षांमधून पानांपर्यंत फुलांपर्यंत पोचतं आणि ते त्या गंगेच्या पाण्यामुळेच ती जी फुलं आहेत त्यांना एक सुगंध असतो आणि तो सुगंध जेव्हा भुंगे घेतात, भुंगे जेव्हा त्या सुगंधाचा आस्वाद घेतात त्यावेळेस त्या सुगंधाने ते पवित्र होतात. का? तर त्याच्यामध्ये गंगेचा अंश आहे. अशा वृक्षांशी आमची मैत्री हो. आता आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सगळी सोयरी वंचरे, म्हणजे आपण जिथे आजूबाजूला राहतो ती जे झाडी आहेत, वेली आहेत, ते सगळे आपले कोण आहेत? मित्र आहेत. तर अशा आमची मैत्री कोणाशी हो? त्या वृक्षांशी हो, त्या झाडांशी हो जे तुझ्या तीरावर आहेत, ज्यांना तुझ्या मातीचा आणि तुझ्या पाण्याचा स्पर्श आहे. तर असं वर्णन 43व्या श्लोकात करतात. 44वा श्लोक बघूया. तर पुन्हा जगन्नाथांनी आपला संपूर्ण भार गंगेला वाहिला आहे. आता तुम्ही एक विचार करा की ज्यावेळेस म्हणजे कथा जी मी पहिल्या भागात सांगितली, जगन्नाथ पंडितांचं चरित्र वर्णन केलं, त्याच्यामध्ये सांगितलं की एक एक श्लोक म्हणत जसे ते गेले तसं तसं एक एक पायरी गंगा वर चढत आलेली आहे. आता ते 44व्या पायरीपर्यंत गंगेचं पाणी पोचले आहे. यांच्या मनातील जे आर्तभाव आहेत ते आणखी तीव्र झालेले आहेत. हे आपल्या पुढच्या 4 श्लोकामध्ये आपल्याला खूप जाणवून येईल. तर ते म्हणतात 44व्या श्लोकामध्ये, महाकष्टे सेवा करुणी किती देवांसी यजती, धुजे यज्ञी निष्ठा किती मनन योगे दमविती, परी मी तो तुझ्या स्मरण परितोषेची फुगुनी, जगाते या लेखी तृणसम अवो विश्वजननी. विश्वजननी, पूर्ण विश्वाची जननी अशी उपमा जगन्नाथ पंडित या श्लोकात गंगेला देतात. तर तू कुठे कुठे वाहतेस? तिन्ही लोकांमधून तू वाहतेस. ते कसं? ब्रह्मलोकातून तुझी निर्मिती, विष्णूच्या पायावरून तू इथे येतेस, त्यानंतर वाहत वाहत सागराला मिळतेस. अशा तीनही लोकांमध्ये तू व्यापलेली आहेस. तेव्हा कित्येक लोक दुसऱ्या ज्या देवांना पूजतात किंवा यज्ञ करत बसतात, योगाचा आश्रय घेतात, त्याच्यापेक्षा मला तुझं जे चरण आहे, तुझं जे पाणी आहे तेच मला जास्त पावन पवित्र करेल अशी खात्री मला वाटते. तर अनेक जण दुसरी पूजा करतात, यज्ञ करतात, कोणी योगाचा आश्रय घेतात, पण मला मात्र फक्त आणि फक्त तुझ्या नामस्मरणाचा आश्रय आहे. मी मात्र तुझ्या नामस्मरणाने स्वतःला कृतकृत्य समजून घेतो आणि बाकीचं जे भवजाळ आहे ना, बाकीचे जे भवजाळ आहे त्याला एका तृणजालाप्रमाणे म्हणजे खूप तुच्छ गणतो असं वर्णन परत 44व्या श्लोकात करतात. आता मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच या जगात दिसत नाही. आई, मी कुठेही जाऊ शकत नाही, देवांना पूजू शकत नाही, यज्ञ करत बसू शकत नाही किंवा योगाचा आश्रय घेऊ शकत नाही, कारण मला तुझ्या नामस्मरणाची गोडी लागली आहे. आणि ही गोडी तूच लावून दिली नाहीस का? ही गोडी तुझ्यामुळेच माझ्यामध्ये निर्माण झाली आहे आणि तुझ्या नामस्मरणानेच मी स्वतःला कृतकृत्य समजून घेतो आणि मला दुसऱ्या कुठल्याही लोकाची किंवा कशाचीही अपेक्षा नाही. तेव्हा मी इथे तुझं नामस्मरण करत बसणार आहे. तर तुझ्या वाचून मला दुसरा कोणीही आधार नाही. हे परत ते सांगतात 45व्या श्लोकात. सुकर्मे जे जन्म प्रभृती विधीने नित्य करीती, तया संरक्षाया कितीक सुरते दक्ष असती, परंतु जो पापी सहजशी अनाधार कुमती, अशाला ताराया तुझ विण दिसे ना परगती. बघाई की जे नेहमीच सत्कर्म करतात, जे नेहमीच कल्याण करण्यासाठी आहेत, ते अनेक देव आहेत इथे. पण सत्कर्म करून आपल्याला देवांची प्राप्ती होते हे मान्य आहे आई मला, की चांगलं कर्म केलं तर आपल्याला देव दर्शन देतात आणि आपलं कल्याण करतात. पण ते देव कसे आहेत माहिती आई, की जे पुण्य करतात, जे सत्कर्म करतात त्यांच्यावरच ते कृपा करतात.
पण तू कशी आहेस? तर ज्यांनी कधीच पुण्य जोडलेलं नाही, ज्यांना कुणाचाही आधार नाही ना, त्यांचं हित तू करतेस. म्हणून तू या देवांपेक्षा खूप निराळी आहेस, कारण तू या विश्वाची जननी आहेस. आणि आई आपल्या बाळाचं जसं सगळं काही ऐकून घेते, आपल्या बाळाचं दुःख समजून घेते आणि त्याला क्षमा करते, त्याच्या चुका आपल्या पोटात घेते, तसं तू एकटीच या जगामध्ये मला दिसतेस आई. बाकी दुसरं कुणीही देव पुण्यकर्म न करता आपल्याला जवळ घेत नाही. म्हणून आई, मला आता तुझ्या वाचून दुसरा कोणीच या जगात आश्रय नाही, मला तुझ्या वाचून कुणीच दिसत नाही. आता त्यांची आर्तता इतकी शिगेला पोचते. 46वा श्लोक. केवळ 52 श्लोकाचं काव्य आहे आणि आता आपला 46वा श्लोक चालू आहे. ते म्हणतात, पया तुझ्या माते पिऊनी शिशु व्हावे मतीहीना, सवे क्रीडे गेलो अधिक घडले दुःखची मना, निजोत्संगी आता निजवी मजवो स्वस्थ जननी, सुखस्पर्शे तापा हरिपवन जेथे अनुदिनी. बघ आई, मी इतका खुळा होतो ना, मी तुझ्या ठिकाणी आलोसुद्धा होतो. मी माझ्या सवंगड्यांसोबत, माझ्या खुळ्या सवंगड्यांसोबत तुझ्या ठिकाणी आलोसुद्धा होतो एकेकाळी. आणि मी घाईघाईने फक्त तुझं पाणी पिऊन निघून गेलो आणि मला वाटलं त्यांच्यासोबत खेळून खेळून मला आनंद होईल, विश्रांती मिळेल. पण नाही आई, मला कुठेही विश्रांती मिळाली नाही. त्यावेळेस मला तुझ्या पाण्याचा, गंगेचा महिमा माहिती नव्हता. मला माहिती नव्हती की तू सगळ्या पापांचा नाश करून सगळ्या चुका आपल्या पोटात घेतेस. मी त्यावेळेस चुकलो आई. मी तुझं पाणी घाईघाईने पिलं आणि माझ्या मित्रांसोबत निघून गेलो आणि जे व्हायचं तेच झालं. मला कुठेही विश्रांती मिळाली नाही. कधीचा मी आता जागा आहे. आता इथे जे वर्णन केलेलं आहे त्यांनी, निजोत्संगी आता निजवी मजवो स्वस्थ जननी, सुखस्पर्शे तापा हरिपवनजे थे अनुदिनी. तर मी खूप वेळचा जागा आहे. तर ही जागा आहे म्हणजे काय, तर आपलं जन्म हे जणू काही आपलं जागृती म्हणजे जागेपण आहे. आणि पुन्हा जेव्हा मरण येतं तेव्हा आपण निद्रिस्त होतो, चिरकाल निद्रिस्त होतो, असं वर्णन हे 46 श्लोकात आलेलं आहे. मी कधीचा जागा आहे. आणि आई, तू दयाळू आहेस. तुझ्या अतिशय मंद शीतल झालेल्या देहावर, मांडीवर, तुझ्या तीरावर मला पुष्कळ वेळ आता चिरकालचा निजव. ज्यावेळेस जगन्नाथ पंडित चिरकालचा निजव असं म्हणतात, चिरातुन्नित्रं मां सदय हृदये शायय चिरम. चिरकाल मला विश्रांती दे हे सदय हृदये, मला चिरकाल तुझ्या तीरावर झोपव, तुझ्या मांडीवर झोपव मला. आता यांची जी आर्तता आहे, यांच्या मनातला भाव आहे, इतका उत्कंठ झालेला आहे, इतका दाटून आलेला आहे की आता त्यांना कशाचंही भान राहिलेलं नाही. आजचा माझा समय हा शेवटचा समय, माझा गतिसमय जवळ आला आहे हे त्यांना जाणवतं. आणि ते आईला सांगतात की तुझ्याच तीरावर मला मरण येऊ. ते म्हणतात, कटी बांधी आधी वरी अवरी पगे, वेगे परिकरा ललाटी संरक्षी दृढ उरग बंदे शशधरा, नकी जे त्वाहेला इतर जनसादृश्य धरुणी, जगन्नाथाचा हा गतिसमय सांभाळी जननी. आता काय कर माते, मी तुला आधीही सांगितलं की माझ्यासारख्या पाप्याला पावन करणं हे काही सोपं काम नाही. याआधी मी जिथे जिथे गेलो तिथले तीर्थक्षेत्रे, देवता खजील झाल्या, माझा उद्धार काय होऊ नाही शकत असं त्यांना वाटलं. तर हेच वर्णन परत 47व्या श्लोकात ते म्हणतात, आता काय कर तू आई की तुझं हे जे सुंदर वस्त्र तुझ्या कटीभोवती आहे ते आवरून बांध. पुन्हा ती चंद्राची कोर आपल्या मुकुटामध्ये
सर्परज्जूंनी घट्ट आवळून घे. का तर मी इतका पापी आहे, मला पोटात घ्यायचं म्हणजे माझ्या चुका पोटात घ्यायच्या म्हणजे खूप मोठं काम आहे आणि त्यासाठी तुला ह्या सगळ्यांना आवरून धरावं लागेल, नाही तर ते पडून जाईल. तर असं वर्णन ते करतात की मला कोणी साधारण समजू नकोस, माझी अवहेलना करू नकोस. आता मला माहीत झालं आहे मी पापी आहे, माझी उपेक्षा करू नकोस. कारण माझा जगन्नाथस्यायन सुरधुनी समुद्धार समय, माझ्या उद्धाराचा समय, माझा मोक्ष होण्याचा हा दिवस आजचा आहे. हा समय निकट आला आहे, तेव्हा आता सांभाळून घे आणि तुझे जे वस्त्र आहे ते बांधून धर. माझे पाप नष्ट करताना तुला अजून उंच व्हावं लागेल, तुझ्या लाटांचा तांडव आणखीन वाढेल, तेव्हा हे सगळं आवरून धर. असं वर्णन ते 47व्या श्लोकात करतात आणि म्हणतात की माझा गतिसमय आता आलेला आहे. अर्थात जगन्नाथ पंडित 52व्या पायरीवर बसले आहेत आणि 52 पायऱ्या आहेत आणि वर बसले आहेत ते घाटावर आणि 48व्या श्लोकापर्यंत गंगा माता पोचली, 48व्या पायरीपर्यंत. आता त्यांची जी कळवळ होती मनातली, त्या कळवळीने गंगेचं दर्शन दिलेलं आहे आणि याचा साक्षात्कार, याचं दर्शन 48व्या श्लोकात आहे. किती सुंदर आहे की 47व्या श्लोकापर्यंत ते प्रार्थना करतात. 48व्या श्लोकाला त्यांना दर्शन होतं. गंगा माता अजूनही 48व्या पायरीवर आहे, म्हणजे अजूनही 4 पायऱ्या ती लांब आहे. आता त्यांनी ज्या वेळेस बघितलं गंगा वर चढत येत आहे मला घेण्यासाठी, माझा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मला गंगेच्या कुशीताच चिरकालपर्यंत झोपून जायचं आहे, निद्रिस्त व्हायचं आहे कायमचं, तेव्हा गंगा माता त्यांना दर्शन देते आणि गंगेचं वर्णन करताना ते म्हणतात, शरीरी चंद्राभा विशद शशिशोभा सुमुकुटी धरी कुंभा पद्मावर अभयचारी करपुटी पटी पीयूषाची रुचिर संस्थान मकरी अशा तू ते ध्याती नरवरन त्या दुर्गती करी. गंगेचं वर्णन करणारा हा एक श्लोक. शरद चंद्रासारखी तुझी देहकांती आहे. शरीरी चंद्राभा, चंद्राची जशी आभा आहे ना तसा तुझा देह, तशी तुझी तनू आहे आणि अशी शुभ्र कांती आहे तुझी. मुकुटी विराजे शशिकला, म्हणजे चंद्रकलेने झगझगणारा तुझा मुकुट आहे. तुझे हात, तुला 4 हात आहेत आणि हे 4 हात कसे आहेत? एक हात दान देणारा, वरदान देणारा एक हात आहे आणि एक हात कसा आहे? अभय देणारा हात आहे. तर शक्यतो एकतर वर देणारा असतो किंवा अभय देणारा असतो मुद्रा, परंतु आईचे 2 हात आहेत. एक हात आहे वर देणारा आणि एक हात आहे अभय देणारा. अभय कशापासून? तर आपण ज्या चुका केला, आपण जी पापं केली त्यापासून अभय देणारा की हां ठीक आहे, आता तू मला शरण आला आहेस, आता तू काही चिंता करू नकोस. आणि दुसरा वरदान देणारा, तिची जी आराधना करतो, जो कोणी आराधना करतो त्याला अभिष्ट असं दान देते ती, म्हणून एक हात वरदानाचा आहे, एक हात अभयाचा आहे. दुसऱ्या हातात कुंभ आहे, त्या कुंभामध्ये अमृत समान असलेलं तिचं जळ आहे, म्हणजे सुधा सौंदर्यम जसं म्हटलं तसं अमृततुल्य असं जे पाणी आहे, ज्याच्याने आपला दाह शांत होतो, असं पाणी त्या कुंभामध्ये आहे. आणि एका हातात कमळ आहे. तर कमळ कशाचं प्रतीक आहे? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पवित्रतेचं प्रतीक म्हणजे कमळ मानलं जातं, की चिखलात उगवून सुद्धा ते चिखलापेक्षा वेगळं असतं. त्यांच्या पानांना किंवा पाकळ्यांना चिखलाचा स्पर्श होऊ शकत नाही. आणि कसं आहे कमळ? तर कमळ हे सूर्याच्या दिशेने जाणारं, म्हणजे सूर्याकडे नेणारं असं कमळ आहे. अजून कसं आहे तर अनेक पाकळ्या असलेलं, काही कमळांना अनेक पाकळ्या असतात, सहस्त्र पाकळ्या असतात. ह्या प्रत्येक पाकळ्या म्हणजे एक गुण, एक सद्गुणच म्हटले पाहिजे, असं जे कमळ आहे ते तिने धारण केलेलं आहे. आणि तिच्यावर जे वस्त्र आहेत ते शुभ्र आहे. शुभ्र वस्त्र हे पवित्रतेचं प्रतीक आहे.
आपण जेव्हा एखादा रंग घेतो किंवा कुठलीही गोष्ट घेतो ज्याच्यावर डाग लागले आहेत, तर ते पूर्ण शुभ्र नसतं, बरोबर. तर आपण जे आहोत, आपण अनेक पापं करून जातो. आपण कसे आहोत? आपण मलिन आहोत. पण ती कशी आहे? ती शुभ्र वस्त्र धारण करणारी, म्हणजे ती मात्र पवित्र आहे. आणि तिचं वाहन काय? तर मगर, शुभ्र मगरीवर बसलेली. आता ह्याच्यामध्ये पण बघा वर्णन असं आहे, शुभ्र मगरीवर बसलेली. मगर कशाचं प्रतीक आहे? तर क्रौर्याचं प्रतीक आहे. क्रूरता जी म्हणतो ना, ती म्हणजे मगर. तर ती जी मगर आहे त्या मगरीवर ती उभी आहे. तर असं वाहन का? तर त्या क्रौर्याचं ते दमन केलं आहे. आणि दमन केलं आहे म्हणजे कसं केलं आहे? लिहिलेलं आहे की इथे लिहिलेलं आहे शुभ्र मगरीवरती येते, म्हणजे पांढऱ्या रंगाची मकर आहे. सुधाधारा कारा भरण वसना शुभ्र मकर आहे. आणि म्हणजे काय? त्या मगरीला सुद्धा तिने पावन केलेलं आहे. त्या मगरीला सुद्धा त्या क्रौर्याच्या, त्या पापाच्या मलिनतेपासून तिने दूर केलेलं आहे. आणि त्या मगरीला सुद्धा पांढरी करणारी, मगरीला सुद्धा आपल्या स्पर्शाने तिने पावन केलेलं आहे आणि स्वच्छ केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. अशा मगरीवर ती आरूढ आहे. आणि अशा मूर्तीचं ध्यान ते करतात. जे करतात त्यांना पराभव मिळत नाही. तेव्हा 48वा श्लोक असा आहे की गंगेचं वर्णन ते करतात. गंगा जणू काही प्रकट झाली आहे त्यांच्यासमोर. आता 48व्या पायरीवर गंगा चढून आलेली आहे आणि त्यांना गंगेचं दर्शन 48व्या श्लोकाला झालं. हे आपल्याला कसं कळतं? तर 48पर्यंत आपण जर बघितलं तर 48व्या श्लोकापर्यंत एक वृत्त आहे, शिखरिणी वृत्त, ज्याची चाल आपण जे रोज म्हणतो, शरदचंद्रन श्वेता शशी शकलशुभ्रालमुकुटां करैकुंभांभोजे वरभय निरासौच दधतीं. आता ह्या ज्या श्लोकामध्ये जे वृत्त आहे ते आहे शिखरिणी वृत्त, जे की पहिल्या 48 श्लोकामध्ये आहे. आता ज्या क्षणी त्यांना दर्शन होतं त्यावेळेस त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ते आनंदी होतात. आणि या पुढचे श्लोक जर बघितले तुम्ही नीट, तर 48व्या श्लोकानंतरचे सगळे श्लोक जे आहेत त्यांची जी वृत्त आहेत ती बदललेली आहेत, ती एकसारखी राहिलेली नाहीत. 48व्या श्लोकाला दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांना जो आनंद झाला तो इतका जो आनंद आहे तो असा खुलून जो आला आहे तो पुढच्या श्लोकात 49व्या श्लोकामध्ये, याच्यामध्ये आपण जर वाचलं तर हे पृथ्वी वृत्तात आहे. आणि फक्त वाचताना सुद्धा आपल्याला इतका आनंद होतो. तर विचार करा, समोर गंगा उभी आहे आणि जगन्नाथ पंडितांनी आत्तापर्यंत जी प्रार्थना केली, आत्तापर्यंत जे गंगेला आळवलं, तिला बोलवलं आणि ती साक्षात प्रकट होऊन त्यांच्याकडे 48 पायऱ्या चढून आलेली आहे. आणि आता त्यांना आनंद झालेला आहे. ते म्हणतात चिदेकमय चंद्रिका चय चमत्कृतीं तन्वती करोतु मम शंतनो सपती शंतनो रंगना. हा श्लोक जो आहे, हा श्लोक म्हणताना सुद्धा आपल्याला इतका आनंद होतो. तर हा जो आनंद आहे तो ह्या श्लोकामध्ये आहे. 48व्या श्लोकामध्ये गंगा आलेली आहे. आता ते काय म्हणतात? आता गंगेला काय प्रार्थना करतात? तर असं वामन पंडित लिहितात, सुमंद हसिते स्फुरे वदन दीप्ती पीयूषसी तिने निव विमानवा भवद वाग्नि तप्ता कशी धरी विशदचित प्रभामय अपूर्व रूपातया करू मम सुखी तनु त्वरित शंतनूची प्रिया. किती सुंदर हा श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये एक विशेषण वापरलेलं आहे, शंतनूची पत्नी. करू मम सुखी तनु त्वरित शंतनूची प्रिया. तर शंतनू कोण होता? आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की शंतनू महाभारतामध्ये भीष्मांचे वडील म्हणजे शंतनू. ठीक आहे. तर
गंगेलासुद्धा शाप मिळालेला असतो की तिला मृत्यूलोकात यावं लागेल, मानवी रूप धारण करावं लागेल. आणि होतं असं की त्यावेळेस राजा शंतनू तिला पाहतो आणि म्हणतो की माझी पत्नी होशील का, माझ्यासोबत राहशील का, येशील का. तर त्यावेळेस ती अटी घालते की मी जे काही करेल वाईट किंवा चांगलं, मी ते का करते असं तुम्हाला विचारायचं नाही, आणि माझ्यासोबत कायम म्हणजे मी जे काय करेल त्याच्यामध्ये तू सहभागी व्हायचं, तू मला क्वेश्चन नाही करायचा की हे तू असंच का केलं म्हणून. तर तो ठीक आहे म्हणतो. आता काय होतं तर ती त्याच्यापासून जेव्हा गर्भवती राहते त्यानंतर 7 वेळा तिला बाळ होतं. 7 वेळा ती त्या बाळाला घेऊन जाते आणि गंगेमध्ये वाहून टाकते. असं 7 वेळा होतं. जन्म झाल्या रात्री गंगा तिथे नदीवर जाते आणि त्या बाळाला गंगेमध्ये टाकते आणि तो बाळ मरून जातो. असं जे आहे ते कृत्य गंगा करत असते मानवी रूप धारण करून. आणि तिने हेच मागितलेलं असतं, पहिलेच तिने अटच घातलेली असते, जर तू मला काही प्रश्न विचारला यासंबंधी किंवा मला अडवलं तर मी तुला कायमचं सोडून जाईल. तर 7 वेळा राजा ते सहन करतो. 8व्या वेळेस मात्र त्याला ते राहवत नाही आणि 8व्या बाळाला जेव्हा ती नदीमध्ये सोडायला जाते त्यावेळेस मात्र राजा तिला अडवतो. गंगा सांगते सगळी कथा की हे 8 पुत्र कोण, तर हे 8 पुत्र म्हणजे अष्टवसू असतात. एकदा होतं असं की हे अष्टवसू जे आहेत, अनल, धरा, अनिल, अहा, प्रत्युषा, प्रभास, सोम, ध्रुव, हे जे 8 वसू आहेत ते आपल्या आपल्या पत्नींसोबत विहार करत असतात. आणि वशिष्ठांकडे जी नंदिनी नावाची गाय आहे ती त्यांना दिसते. ती कामधेनूच असते जणू. तर ही नंदिनी गाय वशिष्ठांकडे त्यांना दिसते. ती हवं ते पुरवत असते, तिला कायम दूध असतं. अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण रामायणात सुद्धा पाहिलं असेल की विश्वामित्र त्या नंदिनीचा हट्ट करतात आणि युद्ध करायला जातात. तर ही नंदिनीची गाय अष्टवसूंना दिसते, त्यांच्या पत्नींनासुद्धा दिसते. तर काय होतं, प्रभास नावाचा जो एक वसू असतो त्याची पत्नी हट्ट करते की मला ती नंदिनी हवीच आहे. आता हे जे आहेत वसू ते वसिष्ठांना प्रार्थना करतात की नंदिनी हवी आहे. वशिष्ठ काही देत नाही, कारण त्यांनासुद्धा नंदिनीचा लळा असतोच. आणि ही आता पत्नी इतका आग्रह करते त्यावेळेस काय होतं की अष्टवसू जे आहेत ते 8ही जण जातात आणि प्रभासला मदत म्हणून जातात आणि त्या नंदिनीला घेऊन येतात. म्हणजे गायबच करतात, जणू काही अदृश्य करून टाकतात आणि येतात स्वर्गात. वशिष्ठ आल्यानंतर त्यांना कळतं की नंदिनी नाही आहे. त्यांना आपल्या ज्ञानदृष्टीने कळतं की हे नंदिनी अष्टवसूंनी चोरली. त्या क्षणी अष्टवसूंना शाप देतात ते की तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. आता वसू जे आहेत ज्यांना शाप मिळतो ते वशिष्ठांकडे जातात, क्षमा मागतात. ते म्हणतात ठीक आहे, तुमचा शाप पूर्ण तर मागे घेता येणार नाही, पण तुम्ही गंगेकडे जा, ती सुद्धा मृत्यूलोकात अवतार घेणार आहे, तेव्हा तिला सांगा की आमचे पाप आम्हाला सुद्धा उद्धरून टाक. आणि तिला सांगा जेव्हा आमचा जन्म होईल त्यावेळेस तू लगेचच आम्हाला तुझ्याच पाण्यामध्ये विलीन कर, म्हणजे आम्हाला पुन्हा लगेचच स्वर्गलोक प्राप्त होईल. तर इतकं पुण्य जे आहे हे गंगेच्या स्पर्शाने मिळतं असं परत इथे सांगितलेलं आहे. तर आणि नंतर फक्त 8वं जे बाळ राहतं ना, म्हणजे तो प्रभास वसू असतो आणि त्याला मात्र पूर्ण शाप राहतो, कारण त्याने हे कार्य केलेलं असतं, ह्यांनी फक्त मदत केलेली असते. आणि हा प्रभासच ज्यावेळेस पृथ्वीवर राहील त्यावेळेस तो एक चांगला आत्मा म्हणून राहील. त्याचं नाव देवव्रत भीष्म जे आपण म्हणतो. भारतामध्ये जे भीष्म आहेत ते गंगेचे पुत्र आहेत. अशी ही कथा. आता गंगा अवतरली आहे आणि त्यांना जगन्नाथ पंडितांना गंगेला शंतनूची प्रिया असं म्हणण्याचं का सुचलं असेल बरं. तर आई आपल्या बाळाला जन्म देते, आई आपल्या बाळाला आपल्या गर्भात वाढवते,
जन्म देते. त्यानंतर मात्र गर्भात कोण घेतं पुन्हा? ती जी आहे ती गंगा आहे. तेव्हा गंगा पुन्हा आपल्या बाळाला कुशीत घेते, असं वर्णन शंतनूची पत्नी म्हणून केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, शंतनूची पत्नी जी आहे ना गंगा, ती माझ्या शरीराचं कल्याण करो. कारण का? तर तिने 8 वसू आहेत, त्यापैकी 7 वसूंचं अशाच प्रकारे आपल्या पाण्यात सामावून घेऊन त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती करून दिली आहे. म्हणून या समयी ज्या वेळेस गंगा त्यांच्या समोर आहे त्यावेळेस त्यांना गंगेला शंतनूची प्रिया असं उपमा देण्याचं सुचतं, असं म्हणू शकतो. आनंदाने ते उत्स्फूर्तपणे काव्य करत आहे. तर ते म्हणतात, एका लढेवाळ स्मिताने फुललेला स्वतःच्या मुखाच्या कांतीरूपी अमृताने जी संसाराग्नीमध्ये पोळलेल्या मानवाचे सतत तापहरण करते, जी सगळ्यांचं सतत कल्याण करते, ताप आणि पाप नष्ट करते आणि चैतन्यरूप चांदण्याचा सर्व चमत्कार जी प्रकट करते. चिदेकमय चंद्रिका चयचमत कृतीन तन्वती. कारण चांदण्यांनी आपल्याला जी शीतलता प्राप्त होते तसेच तिच्या पाण्याने सुद्धा प्राप्त होते. अशी जी शंतनूची पत्नी आहे ती माझ्या तनूचे कल्याण करो. तर ह्याचा गर्भितार्थ असा आहे की ज्याप्रमाणे शंतनूच्या पत्नीने आपल्या 7 बाळांना पुन्हा म्हणजे गंगेनेच जन्म देऊन पुन्हा गंगेमध्येच सामावून घेतलं, हे जर असं केलं ना आई, शंतनूची पत्नी तू बनून तू, तसंच तू माझ्यासुद्धा तनूचं कल्याण कर, माझ्यासुद्धा शरीराचं कल्याण कर, असं 49व्या श्लोकात म्हणतात. आता गंगा एक एक पायरी वर चढून येतच आहे. तर आपल्याला एक ठिकाण माहिती असेल, प्रयागराज, जे UPमध्ये आहे आणि जिथे त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. गंगा, यमुना, सरस्वती आता लुप्त झाली आहे, मात्र गंगा आणि यमुना या 2 नद्या एकत्र मिळतात आणि त्यांचा रंगसुद्धा कळून येतो की यमुना जी आहे ती थोडीशी हिरवी रंगाची दिसते आणि गंगा जी आहे ती शुभ्र रंगाची दिसते. गंगा आणि यमुना एकत्र येतात, संगम होतो त्यांचा तिथे. तर इथे 50व्या श्लोकामध्ये खरं तर यमुनेचा उल्लेख आहे, मात्र ती गंगाच आहे जणू काही, असं वर्णन करून 50वा श्लोक मांडलेला आहे. मंत्रा मौन पडे महौषधिगती संकोचल्या देवही त्रस्तस्त्रस्त सुधार साख्य गरुडग्रावाथके भीमहि हे मंदाकिनी कालियास दमिता धूसी पदा त्याचिया आता तू भवनागदंश जननी तापाहरी माझिया. तर हे गंगे, माझ्या बाबतीत ना माझे हे भवरोग जे आहेत, पाप आहेत, ते इतके मोठे आहेत की मंत्रसुद्धा मुके झालेले आहेत. त्यानंतर कुठलीही औषधी आपला प्रभाव दाखवत नाही ग, आणि सगळे देवसुद्धा भयभीत झाले आहे. अमृतसुद्धा माझ्यासमोर जीव गळून जाईल अशा स्थितीत बसलेलं आहे. म्हणजे खरं तर जे अमृत आहे, जे आपल्याला मृत्यूपासून वाचवतं, ते सुद्धा आपला जीव टाकून बसलेलं आहे असं ते म्हणतात. असं वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन आहेच आहे, तर तेच वर्णन पुन्हा ते करतात. तर आता तू माझं पाप नष्ट कर. ते कसं? तर पूर्वी काय झालं होतं की कालिया, आपल्याला कालियाची गोष्ट माहिती असेल की कृष्णांनी कालियाकडून तो जो चेंडू आहे आणण्यासाठी एक लीला केली होती आणि नंतर कालियावर नृत्य झालं होतं. खरं तर कालिया काय करत होता की त्यांच्या पायाला दंश करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो दंश चुकवून ते दुसरीकडे उडी मारत होते. आणि हे जे आहे दुसरीकडे उडी मारणं, मग तिकडनं तिकडे उडी मारणं, हे जे आहे जणू काही एका नृत्यासारखं दिसत होतं. तर ते नृत्य म्हणून आपण ऐकलं असेल किंवा आपण बघतो सुद्धा वेगवेगळ्या सिरियलमध्ये, परंतु ते खरं तर ते
त्याच्या दंशापासून वाचण्यासाठी एका फण्यावरून दुसऱ्या फण्यावर उडी मारत असतात. म्हणजे तो दंश काय, तो त्याला स्वतःला दंश मारून घेतो, असा तो घायल होतो कालिया. तर कालियाने जेव्हा कृष्णाच्या पायाला जखम केली त्यावेळेस तू काय केलंस, तू आपल्या लाटांनी ते पाय धुतलेस आणि कृष्णाला सुद्धा विषमुक्त केलंस. तसं मला कोणी डंख मारला आहे, मला कालियाने डंख मारलेला नाही, मला भव सर्पाने. आता तू भवनाग दंश जननी तापाहरी माझिया. आता मला जो दंश झालेला तो भवस्पर्श सर्प जो आहे त्याचा डंख झालेला आहे आणि त्या डंखाने माझा अतिशय दाह होत आहे शरीराचा आणि माझा हा ताप आहे हा तू नष्ट कर. कसा, जसं तू कृष्णाचे पाय धुवून त्याला कालियाच्या जखमांपासून मुक्त केलंस ना तसं. असं सुंदर वर्णन 50व्या श्लोकामध्ये येतात. 51वा श्लोक. आता पुन्हा ते म्हणतात 50व्या पायरीपर्यंत गंगा आलेली आहे, पण अजून 2 पायऱ्या बाकी आहेत की नाही. तर त्यांना माहीत आहे आपले पाप इतके मोठे आहेत की गंगेला अजून मोठं रूप धारण करावं लागेल. ते पुन्हा तेच म्हणतात की आई आता आपल्या लाटांचं थैमान तांडव सुरू केलेलं आहेस आणि ते आम्हाला पवित्र करो. ते म्हणतात द्युती चर्मा द्वीपाच्या प्रमथ गणमणी नंदीचंद्रा दिसारी हारी सर्वस्व अंबा मगपणी अपणा घालू इच्छी पुरारी ऐशा संधी सतू ते विहसुनी मिरवी पार्वती गूढ भावे क्रोधोर्मी नित्यलीला नटविसितया ते रक्षू आम्हा प्रभावे. तर माते शंकर पार्वती एकदा काय झालं, शंकर पार्वती द्यूत खेळत होते आणि शंकराने आपल्या वेगवेगळ्या वस्तू पणाला लावल्या परंतु जो त्यावेळेसचा दिवस होता त्यामध्ये पार्वतीचे ग्रह सर्व उच्चीचे होते आणि पार्वती सतत जिंकत होती. तर शंकराने काय काय लावलं पणाला, आपलं जे चर्म आहे, अस्थि चर्म आहे ते लावलं. वस्त्र तेवढं एकच वस्त्र ते घालायचे आणि आसन ते सगळं लावलं पणाला. प्रमथगणामध्ये येतात नंदी, भृंगी, वीरभद्र आणि चंडेश्वर. भृंगी हा नंदी आपल्याला माहीत आहे, अंधक नावाचा जो राक्षस आहे तो पुढे शंकराचा भक्त झाला आणि तोच म्हणजे भृंगी आहे. त्यानंतर वीरभद्र म्हणजे दक्ष पुत्री सती ही जेव्हा यज्ञामध्ये विलीन झाली, जिने स्वतःचा देह अग्नीला समर्पित केला, ती जेव्हा विलीन होते त्यावेळेस शंकर आपल्या क्रोधाने आपल्या जटातून जो निर्माण करतो तो म्हणजे वीरभद्र. तर हा जो वीरभद्र आहे तो पण प्रमथगणांपैकी एक आहे. त्यानंतर चंडेश्वर हा चंडी आणि शिव यांच्या कनेक्शनमधून बनलेला आहे. तर असे हे जे प्रमथगण आहेत मुख्य जे आहेत आणि इतरसुद्धा हे सगळे ते पणाला लावतात शंकर. रुद्राक्ष माळ स्वतःची जी मणी आहे, रुद्राक्षाची जी माळ आहे ती सुद्धा लावतात. नंदीला आपलं जे वाहन आहे तेच देऊन टाकतात. नंतर चंद्र लावतात. तर डोक्यावरचा चंद्र घेऊन खाली ठेवतात. आता बाई सगळं संपलं माझ्याकडचं. आता पुढे परत सगळं जिंकल्यानंतर शंकर आता विचार करतो आता काय लावावं, आता स्वतःलाच पणाला लावतो अशी इच्छा शंकर करतो आणि बोलून दाखवतात. त्यावेळेस काय होतं, पार्वती हळूच गंगेकडे बघते आणि कुठल्या भावाने बघते, तर अजून गंगा पणाला लावायची आहे की, अशा भावाने पार्वती हळूच तिच्याकडे हसून बघते आणि सवती भावाने बघते. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस तू संतापून आपल्या लाटांचं थैमान करत बसतेस. त्यावेळेस तू आपल्या लाटांचं थैमान तांडव करतेस. तर असंच तांडव आत्तासुद्धा होत आहे. 51व्या म्हणजे एकच पायरी खाली गंगा उभी आहे, आपल्या लाटांचं तांडव नृत्य जणू काही करत आहे. आणि ह्या ज्या लाटा आहेत त्या आई आम्हाला पवित्र करो. तर आता बघा, आपण एकीकडे बघतो की पार्वती आणि गंगा सवती भाव किंवा मत्सर, पण विचार करा की शंकर हा निर्गुण आहे आणि गंगा ही वाहत आहे सतत, तिचं रूपच ते आहे.
आणि पार्वती ही स्वतः जगदंबा शक्ती आहे. तर जेव्हा शक्ती आपला कटाक्ष त्या पाण्यावर टाकते त्यावेळेस गंगेमधली जी शक्ती आहे ना ती प्रकट होते. म्हणून प्रत्येक वेळेस ज्या ज्या क्षणी ज्या ज्या ठिकाणी पार्वतीचं वर्णन केलं आहे ना त्यावेळेस गंगेच्या लहरींचं तांडव किंवा थैमान असंच वर्णन आलेलं आहे. कारण ती शक्ती एकच आहे आणि शक्तीचा जेव्हा कटाक्ष एखाद्यावर पडतो ना त्यावेळेस त्याच्या अंगातली त्याच्या शरीरातली जी शक्ती आहे ती प्रकट होते. मग ती कुठलीही असो, चितशक्ती म्हणा, ज्ञानशक्ती म्हणा, क्रियाशक्ती म्हणा, कुठलीही शक्ती असो ती प्रकट होते. तर ज्यावेळेस शक्तीचा कटाक्ष गंगेवर पडतो त्यावेळेस गंगेतली शक्ती प्रकट होते आणि ती थैमान घालायला लागते. लाटांच्या रूपांमध्ये मोठमोठ्या उंच उंच लाटा निर्माण करून ती जणू काही तांडव करते आणि याच लाटांनी आपलं पाप नष्ट होणार आहे हे जगन्नाथ पंडितांना आधीच माहिती आहे. म्हणजे ते असं म्हणतात की माझं पाप इतकं काही छोटं नाही आहे, माझं पाप खूप मोठं आहे, त्यासाठी तुला खूप मोठं रुद्ररूप धारण करावं लागेल आई, तुला मोठा तांडवच करावं लागेल. आणि तेच 51व्या पायरीवर गंगा आलेली आहे आणि ते म्हणतात आता अजून एक रूप धारण कर, जसं तू पार्वतीच्या कटाक्षाने तांडव केला, थैमान घातलंस, तेच तांडव पुन्हा कर आणि मला तुझ्या कुशीमध्ये सामावून घे, असं 51व्या श्लोकात ते म्हणतात. 52वा श्लोक हा शेवटचा श्लोक आहे. गंगा 51व्या पायरीपर्यंत पोचली आहे. जगन्नाथ पंडित 52व्या पायरीवर आहेत आणि त्यांना गंगेचं दर्शन झालेलं आहे. शेवटचा जो श्लोक आहे, करी अलंकार शिवोत्तमांगी, स्नाने जगाचे अघशैलभंगी, अपूर्व शोभा जिजिया तरंगा, गंगा अशी पूत करू ममांगा. किती सुंदर श्लोक आहे. पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला आर्तता जाणवते, त्यानंतर ज्यावेळेस गंगा प्रकट होते त्यानंतरच्या श्लोकामध्ये एक आनंद भाव आहे आणि शेवटच्या श्लोकामध्ये शांतीचा भाव आहे. हे केवळ अर्थ न समजता सुद्धा ज्यावेळेस आपण वाचतो ना त्यावेळेस आपल्याला ते भाव जाणवतात, त्यावेळेस आपल्याला ते वाइब्स जाणवतात की हां इथे यांना आनंद झालेला आहे किंवा इथे त्यांना आर्ततेने कळवळून सांगतायत ते गंगेला. आणि शेवटचं जे आहे 52वा श्लोक तो अतिशय शांततेचा श्लोक आपण म्हणू शकतो. करी अलंकार शिवोत्तमांगी, स्नाने जगाचे यगशैलभंगी. किती सुंदर की मदन रिपू शिवाचे उत्तमांग भूषित करणारी. करी अलंकार शिवोत्तमांगी, शिवाचा उत्तमांग म्हणजे मस्तक, उत्तम म्हणजे उत्तमांग म्हणजे मस्तक जे आहे जटामध्ये ती आहे बरोबर. तर ते उत्तमांग भूषित करणारे कोण आहे? गंगा. त्यानंतर अनेकांच्या पापांचा त्वरित नाश करणारी अशी जी गंगा आहे. अपूर्व शोभा जिची या तरंगा, जिच्या तरंगांना एक अपूर्व शोभा आली आहे. आत्तापर्यंत ती इतकी वर आली आहे, तिच्या लाटांचा थैमान चालू आहे जगन्नाथ पंडितांना कुशीत घेण्यासाठी. तर जिच्या लाटा इतक्या सुंदर आणि उंच आहेत ना, ती गंगा माझे अंग निर्मळ करो, त्या गंगेने मला तिच्यामध्ये सामावून घेऊ, अशी शेवटची प्रार्थना जगन्नाथ पंडित करतात. 52 श्लोक पूर्ण झाले आहेत. 52वा श्लोक पूर्ण होताच गंगा 52वी पायरी चढून येते, जगन्नाथ पंडितांना आपल्यामध्ये सामावते. खरोखरीच हे किती समर्पित असं काव्य आहे. ज्यावेळेस मी अभ्यास करत होते त्यावेळेस हे अधिक जाणवायला लागलं. म्हणजे आपण केवळ पाठ करतो, केवळ पाठ केल्याने किंवा पठन केल्याने आपल्याला तेवढ्यापुरती आपल्याला तेवढा आनंद होतो. मात्र जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, चिंतन करतो, त्यावेळेस आपल्याला नवीन नवीन अर्थ उलगडत जातो. माझ्या बुद्धीला जसं कळलं, जसं स्फुरलं, जशी प्रेरणा मला आईने दिली, जशी प्रेरणा गंगा मातेने दिली हा अभ्यास करताना, तसं मी तुमच्या समोर प्रस्तुत केलं. आपण सुद्धा या काव्याचा किंवा आपल्याकडे जे काही स्तोत्र असेल ते म्हणण्यापूर्वी त्या स्तोत्राचा अभ्यास जर आपण केला, चिंतन केलं,
तर नक्कीच त्या स्तोत्राची जी इष्टदेवता आहे ती आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करते, आपल्यासमोर त्या स्तोत्राचा नवीन नवीन अर्थ उलगडून दाखवते. तेव्हा आपण माझ्या अल्पबुद्धीला जे सुचलं, जे मला सांगता आलं, जे मी सादर केलं ते आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. तर आता सगळे श्लोक झालेले आहेत आणि उद्या गंगा दशहरा आहे. आपण सर्वांनी या काव्याचं पठण करावं, या स्तोत्राचं पठण करावं. त्यासाठी आपणच आपल्यापैकीच काही जणांनी सुचवलेलं आहे की संस्कृत श्लोकांचं सुद्धा पठण व्हावं. त्यावेळेस म्हणूनच मी आजच गंगालहरीचे हे पूर्ण काव्य समाप्त करते. उद्याच्या भागामध्ये मात्र संस्कृत आणि मराठी असे 2 वेगवेगळे काव्य जे आहेत ते प्रस्तुत होतील. अर्थ न सांगता केवळ पठण असेल 52 श्लोकांचं. धन्यवाद. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्रीराम.